ज्यांनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला अशा तथागत गौतम बुद्धांना माझं त्रिवार अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व, संविधान निर्माते, शीलवान गुणवान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिरावजी फुले, डॉक्टर पंजाबराव देशमुख, संत गाडगे महाराज, माता भीमाई, माता रमाई, माता जिजामाता यांना मी त्रिवार अभिवादन करते। आज आपण तथागत टीव्ही चॅनलद्वारे 2025 या सालामध्ये जे विद्यार्थी वर्ग 10 आणि 12 मध्ये चांगले प्रावीण्य प्राप्त झाले आहे अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आज आपण तथागत टीव्ही चॅनलद्वारे आपण घेत आहोत। तरी इथे मान्यवर उपस्थित झाले, सगळ्या मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते। प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कांबळे सर यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करावे। तसेच प्रमुख अतिथी माननीय SB खोब्रागडे सर, माजी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश बनसोड सर, RPI नेते यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच प्रमुख अतिथी म्हणून दीपकराव धुरंधर, संचालक करिअर अकॅडमी अमरावती यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अरुणभाऊ वानखडे सर यांना त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते। मंचावर उपस्थित तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दीप प्रज्वलन करावे अशी मी त्यांना विनंती करते। फॅन बंद करायचा। सरांना तिकडे जाऊ, त्यांना मी आवाज नव्हता, त्यांना म्हटलं या येतो म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत सम्यक संबुद्धाची करुणासो करुणासो करुणासो, तथागत सम्यक संबुद्धाची करुणासो करुणासो करुणासो, तथागत सम्यक संबुद्धाची करुणासो करुणासो करुणासो। सर्वांना जय भीम, जय भीम। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर कांबळे सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत खंडारे सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे। आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून माननीय SB खोब्रागडे सर यांचे स्वागत वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। अंबादासजी वानखडे सर, सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे। आजच्या कार्यक्रमाला लागलेले प्रमुख अतिथी म्हणून ओमप्रकाश बनसोड सर, RPI नेते यांचे स्वागत मोहोळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करते। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ वानखडे सर यांचे स्वागत डॉक्टर सवाई सर करतील अशी मी त्यांना विनंती करते।
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दीपकराव धुरंधर यांचे स्वागत मदन खंडारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सोमेश्वर मोहोळ सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत टीव्ही चॅनलच्या ज्यांनी खूप समाजकार्य केलेले आहे अशा प्रमिलाताई सवई यांचं स्वागत रायबोले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत टीव्ही चॅनलचे नांदगाव खंडेश्वर तालुका प्रमुख श्री मदन खंडारे सर यांचं स्वागत अंबादाजी वानखडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तथागत टीव्ही चॅनलच्या सौ मोहोळ मॅडम यांचं स्वागत रायबोले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवून स्वागत करावे. तथागत टीव्ही चॅनलचे मोहोळ सर यांचं स्वागत छोटू भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. तथागत टीव्ही चॅनलच्या जिल्हा महिला प्रमुख म्हणून श्री रायबोले मॅडम यांचं स्वागत सबाई मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. संपूर्ण विश्वाला शांतीचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध आणि आमच्या अमरावती जिल्हा तथागत टीव्ही चॅनलच्या महिला प्रमुख वंदनाताई खोब्रागडे यांचं स्वागत मोठताई करतील अशी मी त्यांना विनंती करते. टाळ्या वाजवून स्वागत करा विद्यार्थ्यांनो. तसेच तथागत टीव्ही चॅनलचे उपसंचालक म्हणून डॉक्टर अविनाश सवई सर यांचं स्वागत मदन खंडारे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. सरांची इच्छा अशी आहे की सवई काकूंचं स्वागत SB खोब्रागडे सर करतील असं त्यांची इच्छा. सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. छान सर, धन्यवाद सर. सन 2024-25 या वर्षामध्ये वर्ग 10 आणि वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांनी जो काही त्यांनी मेहनत करून त्यांनी स्वतःला 10वी आणि 12वीमध्ये चांगले गुण प्राप्त करून त्यांनी स्वतःला उत्तीर्ण केलेले आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी इथे तथागत टीव्ही चॅनलद्वारे मी स्वागत करते आहे. सगळ्या विद्यार्थ्यांचं एक वेळा टाळ्या वाजवून स्वागत करावे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे पाल्य सुद्धा आलेले अशांचे सुद्धा मी स्वागत करते आणि त्यांचे सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करावे. अखिल विश्वाला शांतीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना या ठिकाणी अभिवादन करून आज तथागत टीव्ही चॅनल अमरावती द्वारा यांच्या विद्यमाने प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी 10वी आणि 12वी मध्ये जे प्रावीण्य प्राप्त केलं, जे चांगल्या पर्सेंटेजने ते पास झाले अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आमच्या तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने या ठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे तथागत टीव्ही चॅनलचे संपादक अरुण भाऊ वानखडे, तसेच आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आदरणीय कमलाकर पायस सर यांच्या वतीने कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. तसेच उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला माजी शिक्षण अधिकारी आदरणीय SB खोब्रागडे साहेब
हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. तसेच संचालक कॅरियर अकॅडमी जे अमरावतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे घडवत आहे असे दीपकराव धुरंधर सर या ठिकाणी उपस्थित झाले, यांचे सुद्धा या ठिकाणी स्वागत करतो. उपस्थित आजच्या या कार्यक्रमाला आमच्या तथागत टी चॅनलचे महिला जिल्हा प्रमुख आदरणीय सुनीताताई रायबोले मॅडम, सवई मॅडम, मोहोळ मॅडम, आजच्या या कार्यक्रमाचा जे श्रेय त्यांनी जे म्हणजे हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे अंबादासजी वानकडे साहेब, आमच्या तथागत टी चॅनलचे उपसंपादक आदरणीय डॉक्टर सवई साहेब, आमचे कॅमेरामॅन सागर, माझे मित्र आणि बडनेराचे प्रमुख आदरणीय सोमेश मोहोळ सर आणि उपस्थित सर्व तथागत टी चॅनलचे सर्व पदाधिकारी, तसेच या कार्यक्रमाचे संचालन करत आहेत तशा वंदनाताई खोब्रागडे आणि उपस्थित सर्व पदाधिकारी, विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे सुद्धा या ठिकाणी तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आमच्या तथागत टीव्ही चॅनल जवळपास 2017 मध्ये 17 पासून ते या 2017 पासून या तथागत टीव्ही चॅनलची निर्मिती झाली. त्याच्या अगोदर जयभीम चॅनल होता ना सर, जयभीम. त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये तथागत टीव्ही चॅनलची निर्मिती झाली आणि तथागत टीव्ही चॅनल तेव्हापासून ही सुरुवात झाली. कारण कोणतेही चॅनल चालवतं म्हटलं की त्या चॅनलला आपलं सर्वांचं सहकार्य लागतं, कारण सहकार्याशिवाय कोणतंच चॅनल चालत नाही. आणि सहकार्य जर असलं तर आपण भविष्यात कोणते चॅनल आपण त्या चॅनलवर आपले स्वतःचे कार्यक्रम, स्वतःचे वाढदिवस जे काही आहे ते सर्व आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो आणि घरी आपण ते कार्यक्रम पाहू शकतात. म्हणून थोडासा आनंद आपला कसा द्विगुणित करायचा आहे म्हणून दोन ओळी सादर करतो आपल्या समोर. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, पाव्यातला सूर येतो ओटातून ओंजळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, इंद्रानता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा, सुगंधा परी दरवळावा. अशा या ठिकाणी असा सुगंधाचा वास दरवळतो अशा आमच्या भारतरत्न डॉक्टर आंबेडकर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या सवासाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तथागत चॅनलच्या वतीने कार्यक्रम आयोजित करा. या ठिकाणी एक सांगायचं आहे की ह्या घराचे मालक आमचे डॉक्टर सवई मॅडम यांचं खूप या ठिकाणी सहकार्य, म्हणजे यांच्या वतीने आज आम्ही समजा या ठिकाणी ऑफिस उघडू शकलो, ह्या ठिकाणी आम्ही राहू शकलो आणि हे सर्व जे कार्यक्रम घडत आहे हे यांची मेहरबानी आहे. यांची खरोखर आपण जोरदार टाळीने त्यांचं स्वागत करावं. असंच जर आपल्याला हे चॅनल चालत असेल तर आपल्याला सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे, कारण कोणतं चॅनल चालवतं म्हटलं तर सहकार्याशिवाय कोणतंच चॅनल चालत नाही. आणि आपण सर्वांना विनंती आहे की आमच्या या तथागत टीव्ही चॅनलच्या इकडे सर्वांनी थोडं लक्ष द्यावं. अरुणभाऊ वानकडे यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांचा लहानपणापासूनच त्या पत्रकारामध्ये त्यांची खूप लहानपणापासूनच आवड, म्हणजे
वयाच्या 10व्या वर्गापासूनच त्यांची आवड होती त्या पत्रकारितेमध्ये आणि तेव्हापासून ते तसं घडत त्यांनी सुरुवातपासून त्या चॅनलच्या माध्यमातून आपलं अमरावती जिल्ह्याचं नाव लौकिक केलं. असे अरुणभाऊ वानखडे खरोखर त्यांना जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण हे चॅनल त्यांच्या वतीने, कारण कोणाची हिंमत होत नाही की एवढं मोठं चॅनल चालवायची, कारण पैसा लागतो. कोणतं चॅनल चालवतं म्हटलं तर पैसा लागतो आणि पैसा जर म्हटलं तर पैशानं सारे जण, पैशानं म्हणजे पैसा म्हटलं तर वाईट पण येतात. कोणता कार्यक्रम म्हटलं पैशानं वाईट पण येतात. पण कसं आहे, कोणता कार्यक्रम जर करत असतात पण पैशाशिवाय कार्यक्रम कोणताच होत नाही. कोणत्याही रूपानं, देणगीच्या रूपानं, कोणत्याही रूपाने जर आपण त्यात कोणत्याही चॅनलला सहकार्य केलं तर आपल्या सहकार्याच्या माध्यमातून त्या चॅनल आम्ही उंचावर नेण्याचा प्रयत्न करू आणि त्या चॅनलमध्ये जे काही आपले कार्यक्रम आहे असेच आम्ही चांगले असे कार्यक्रम दाखवत जाऊ. आपल्या घरी सुद्धा ते जिटेबल बॉक्स आहे, असे बरेचसे बॉक्स आहे आपल्या घरी सुद्धा ते चॅनल असं दिसतात आणि आपले कार्यक्रम जे आम्ही करतो ते सुद्धा कार्यक्रम आपण घरी पाहू शकतात. अशाच माध्यमातून आमच्या या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून, तथागत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही वर्षभरामध्ये जे काही विविध उपक्रम राबवतो, जे काही विविध कार्यक्रम करतो ते सर्व आम्ही त्या कार्यक्रम त्या ठिकाणी दाखवतो. अशाच माध्यमातून आपण या ठिकाणी आलात, आपण आमच्या हो ते आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने जे आम्ही कार्यक्रम राबवतो, जे भीमका बंदा, बुद्ध विहारामध्ये जाऊन त्यांची वंदना घेणं, म्हणजे संवाद साधणं, विषय मांडणं आणि प्रवचन करणं, अशा प्रकारचे आम्ही विविध कार्यक्रम करतो. भीमका बंदा जो आहे विहारात जाऊन जे भीमाचे लेकरं आहे त्यांच्यापासून प्रश्नावली निर्माण करून त्यांना प्रश्न उत्तर बाबासाहेबांचे ज्ञान वाढवणं, स्पर्धा परीक्षा घेणं, अशा बऱ्याचशा कायदे सल्लागार, अशा बऱ्याचशा आम्ही स्पर्धा ह्या तथागत टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही राबवत असतो. प्रत्येक सर्वजणच ह्या कार्यक्रमाला जे आहे सर्वजण सभा करतात. कारण कोणताही कार्यक्रम म्हटला तर सर्वांची मेहनत लागतात आणि आमचे जे तथागत चॅनलचे सर्व जे पदाधिकारी आहे, आमचे सर्व पदाधिकारी हे मेहनत सगळेजण सर्व मेहनत करतात, मनापासून मेहनत करतात, तन मन धन आणि याच्यापासून सर्व मेहनत करतात. यांच्यापाशी काही द्योगिनीत नाही. कारण कार्यक्रम म्हटला तर सर्वजणाला मेहनत करावी लागते. सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या सर्व गोष्टी अशा तन्मन धनाने कार्यक्रम हा घडून आणतात. अशा ज्या तथागत चॅनलला आपण सर्वांनी, पाहुणे मंडळींनी, आपण या सर्वांनी या ठिकाणी आमच्या तथागत चॅनलला सहकार्य करावं. इथेच थांबतो. जय भीम. धन्यवाद. आज आपल्याकडे तथागत टीव्ही चॅनलद्वारे 12वीला जे विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करून पास झालेले आहे अशा मी विद्यार्थ्यांचं नाव घेते. त्यांनी फक्त तिथे उभं राहून एस म्हणावं, प्रेझेंटी द्यावी. गार्गी संजय इंगळे आली आहे का? अच्छा. वेदांत विजय मेश्राम, प्रज्वल निलेश जवंजाळ आले. संकेत प्रवीण डोंगरे, त्यांचे पाल्य पण आलेले आहेत ना सोबत? अच्छा ठीक आहे. नंतर 10वीचे जे विद्यार्थी आहे, अंजली छोटू शिरसाट, प्राची प्रदीप केने, त्यांचे पाल्य पण आले सोबत? ओके. त्यानंतर अनुष्का अनिल मुंदे, माही सतीश सोनोने, हिमांशू विजय गायकवाड. ओके, सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत. तथागत टीव्ही चॅनलद्वारे गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी इथे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कांबळे सर यांना मी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमानिमित्त त्यांनी त्यांचे आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना मानाचं जय भीम. तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनाच्या विचारातील सर्व महामानवांना मी वंदन करतो. या आजच्या स्वागत समारंभाचे अध्यक्ष माननीय अरुणभाऊ वानखेडे, मुख्य संचालक तथागत टीव्ही, तसेच प्रमुख अतिथी म्हणून जे उपस्थित राहणार होते पायस सर, त्याच्या जागी मी उपस्थित आहे. आज मी त्याच कॉलेजचा आहे. सरांचा मला फोन आला की तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर आजचे जे प्रमुख अतिथी आहेत आदरणीय SB खोब्रागडे सर, माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती, तसेच आपले दीपक धुरंधर सर, संचालक करिअर अकॅडमी अमरावती, इथे सूत्रसंचालन करणाऱ्या मंदन खंडारे मॅडम, खोब्रागडे मॅडम,
तसेच सवई मॅडम आहेत, सवई सर आहेत, मोहोड मॅडम आहेत, रायबोळे मॅडम आहेत, अविनाश सवई सर आहेत. ज्यांचे कोणाचे नाव राहिले असतील त्यांचे मी माफी मागून सर्वांचे इथे या ठिकाणी स्वागत करतो. आणि वानखेडे सरांचा माझा तसा जुनाच परिचय आहे. सरांचं कार्य हे मला माहीत आहे. सरांनी तथागत चॅनलच्या अंतर्गत अनेक असे उपक्रम घेतलेले आहेत. मी पण सर तुमची टी व्ही पाहत असतो त्यामुळे मला तुमच्या या कार्यक्रमाचा माहिती आहे. आणि हे जे आजचं जग कसं आहे की सोशल मीडिया हा फार प्रभावी ठरलेला आहे. कारण आपल्याला मेन स्ट्रीम मीडियामध्ये जागा नाही आहे. आपल्या ज्या बातम्या आहेत या सोशल मीडियामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पाहायला भेटतात. उन्नावची जी घटना झाली होती, काही दलितांवर अत्याचार झाला होता, ज्यांनी गायीची स्किन काढल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झाला होता, ती बातमी सगळ्यात आधी सोशल मीडियावर पसरली आणि मग ती मेन स्ट्रीम मीडियावर आली. म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्या बातम्या लावण्यासाठी तथागत चॅनल असो किंवा आपले जे चॅनल्स असतील, मीडिया असेल, याची फार आवश्यकता आहे, फार नितांत गरज आहे. आणि या आवश्यकतेची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचं काम आदरणीय वानखेडे भाऊ करत आहेत. म्हणून मी खरंच सर तुमचे आमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. जो आजचा मुख्य कार्यक्रम आहे 10वी 12वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आपण सत्कार घेत आहोत. 10वी आणि 12वीचं वर्ष हे शैक्षणिक जीवनातील खूप महत्त्वाचे वर्ष आहे. आणि आपले विद्यार्थी जेव्हा 10वी पास होतात, 12वी पास होतात, त्यांना पुढील वाटचाल करण्यासाठी त्याच्या पाठीवर एक कौतुकाची थाप देणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यांचे पालक जे त्यांच्या यशामध्ये तितकेच सहभागी असतात. कारण विद्यार्थी आपला पाल्य हा चांगल्या गुणाने पास होण्याचं जेवढे कष्ट विद्यार्थी करतात तेवढेच कष्ट त्यांचे पालक करत असतात. म्हणून त्या पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करणे आणि आपला त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे तो आपण आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मला पायस सर नसल्यामुळं का होईना इथं येता आलं, त्यामुळं मी स्वतःला खरंच एक भाग्यवान समजतो की या कार्यक्रमाला मला येता आलं. आणि मी वानखेडे भाऊ आणि त्यांच्या समस्त टीमचे इथे अभिनंदन करतो आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचंही अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कांबळे सर. सरांनी सांगितलं की आजच्या युगामध्ये सोशल मीडियाला फार महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पण ठीक आहे, सोशल मीडिया जरी असेल तरी मला असं म्हणायचं की जे जुने वर्तमानपत्र आहेत किंवा जे वर्तमानपत्र येतात, आपल्या लोकमत आहे, दैनिक भास्कर आहे, जी काही वृत्तपत्र आहे ती थोडा वेळ काढून का असेना आपण ती वाचली पाहिजे. वाचण्याने कसं आहे, माणसाला एक वेगळीच चालना मिळते. ठीक आहे, आपण सोशल मीडिया वगैरे पाहतो हे ठीक आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षणाला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी गरीब असो श्रीमंत असो त्यांनी शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आजच्या मुलींना सुद्धा हे सांगायचे आहे की त्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी जर स्वतःच्या अंगावर एवढी घाण माती स्वीकारून जर त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं नसते तर आज एकही मुलगी किंवा एकही स्त्री शिकून ही उच्च पदावर गेली नसते. त्यामुळे ह्याचं श्रेय सावित्रीबाई फुलेंना आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुलेंबद्दल एक वेळा सगळ्या मुलींनी टाळ्या वाजून त्यांच्या शुभेच्छा व्यक्त कराव्या. त्यांनी मला एक प्रकारे प्रोत्साहन दिलेलं आहे, इन्स्पायर केलेलं आहे आणि मोटिवेट पण करतात. तसेच अविनाश सर सुद्धा आपल्या ह्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यांचा पण खूप मोठा इथे सिंहाचा वाटा आहे. धन्यवाद सर. आता पुढील मनोगत व्यक्तीसाठी मी SB खोब्रागडे सरांना विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. सर. तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच्याही आधी बाबासाहेबांच्या आधी मी नाव जे घ्यायला पाहिजे होतं चक्रवर्ती सम्राट अशोक. कारण की चक्रवर्ती सम्राट अशोकांनी तथागताच्या नंतर जो हा लयास गेलेला धम्म आपल्यामध्ये रुजवला आणि बाबासाहेबांनी उचलून धरला, म्हणून तत्पूर्वी त्यांचं नाव घेणं आवश्यक होतं. आणि ज्या आपल्या समाज पुरुषाने आपल्यासाठी जे काही केलेलं आहे, म्हणजे बहुजन समाजासाठी केलेलं आहे, त्या बहुजन समाजाच्या सर्व अशा मान्यवरांना मी नम्र निवेदन करतो, विनंती करतो. आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथागत TVचे आदरणीय वानखेडे सर हे या कार्यक्रमाचं ज्याने आयोजन केलेलं आहे
या कार्यक्रमाला उपस्थित सवाई सर, सवाई मॅडम आणि त्यांच्या या TV चॅनलचे सगळं संच, यांचं कांबळे सर, आलेले दुसरे हे सर, या सगळ्यांचं मी मनपूर्वक या कार्यक्रमाला आल्याबद्दल, मुलांचं उत्साह वाढवण्यासाठी आल्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणामध्ये इथे या कार्यक्रमासाठी जे पालक वर्ग आलेले आहेत असं मी समजतो, मला सांगण्यात आलं. पालक वर्गाने मेहनत घेतली, लक्ष ठेवलं, म्हणून माझा पाल्य, माझा मुलगा किंवा मुलगी ही चांगल्या पद्धतीनं पुढे आली. मी लक्ष ठेवलं, ती शाळेमध्ये जाते, अभ्यास करते, घरी काय करते. कारण आजकाल मुलामुलींच्यावर, कॉलेजच्या किंवा 10वी वर्गाच्या अशा मुलामुलींच्यावर काय संस्कार होत आहेत हे संस्कार आपल्याला माहिती आहे. म्हणून पालक वर्गाला पुन्हा माझी अशी नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलामुलींच्यावर, घरात तर अभ्यासाच्या वेळी ते लक्ष ठेवायचंच, पण खरोखर ते शाळेत गेलेले आहेत, एखाद्या वेळेला मुख्याध्यापकाला भेटून किंवा जो कोणी त्यांचा वर्ग शिक्षक असेल त्याच्या प्रगतीच्या बाबतीमध्ये देखील आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे. मी शिक्षणाधिकारी या नात्याने म्हणून सांगतो की आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे की माझ्या मुलाचा अभ्यास कुठे आहे, काय आहे. याशिवाय हे जे विद्यार्थी आलेले आहेत, आता या मार्च एप्रिलमध्ये उत्तीर्ण झाले आहेत चांगल्या गुणांकाने, या सर्वांचं मी अभिनंदन, व्यक्तिशः अभिनंदन करतो. आणि आज मला या ठिकाणामध्ये बोलावलेलं आहे, मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून जे बोलावलेलं आहे, मी आपल्यापुढे 2 शब्द सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्यास कल्पना आहे, मी शिक्षण खात्याचा अधिकारी आहो. 2004 मी रिटायर झालो. आता 80 वर्ष वयाचे माझे सुरू आहेत. सरांनी एक फार मोठी चांगली लांबलचक माझी भेट घेतली घरी येऊन. त्या भेटीमध्ये त्यांना सगळी मी कल्पना दिलेली आहे. आणि आता यापुढे तुम्हाला सांगायचं, विद्यार्थ्यांना सांगायचं, पालकांना सांगायचं, इथल्या सगळे हे पालकच आहेत, काही ना काही कोणत्या तरी माध्यमातून सगळे पालकच आहेत हे, या न त्या माध्यमातून या सगळ्यांना हे सांगायचं आहे की आज आपण ज्या मुलांचा सत्कार करतो, हा मुलांचा सत्कार म्हणजे त्यांच्या सुप्त गुणांचा सत्कार आहे. ते काहीतरी अभ्यास करतात, पेपरमध्ये लिहितात आणि पेपरमध्ये त्यांच्या डोक्यातून ते उतरवतात आणि त्याचं व्हॅल्युएशन होतो, काय म्हणतात त्याला, व्हॅल्युएशन होतो. आणि त्या व्हॅल्युएशनच्या माध्यमातून ते त्यांना हे सगळे गुणांकन मिळत असतात. माझ्या माहितीप्रमाणे यंदाची जी 2004ची जी परीक्षा, 24ची जी परीक्षा झालेली आहे ती अतिशय थोडीशी कडक स्वरूपाची झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की मी जरी इकडे तिकडे फिरलो नाही तरी पेपरला वाचतो आहे की बा जो नकलचा जो प्रकार होता, कॉपीचा जो प्रकार होता, आम्ही देखील शिक्षणाधिकारी होतो, दौऱ्यावर फिरताना आम्ही देखील बघत होतो तो काय प्रकार होता. शाळेच्या संस्था संचालकापासून, चपराशापासून, तर या सगळ्या गोष्टी सर्रास चालत होत्या. पण तो प्रकार यंदा काही ना काही आता त्याला आळा बसलेला आहे. तर हा आळा बसणंही आवश्यक आहे. मग हे कोण करू शकेल, तर पालक वर्गच करू शकेल ते. कारण असं जर झालं तर पुढच्या वर्षी आपल्याला असा अधिकार आहे, त्या पालकांना 10वी 12वीला जे आपले मुलं जाणारे आहेत त्यांना असा एक अधिकार आहे की बा अशा प्रकारच्या ज्या काही तुमच्या परीक्षा होतात, आय थिंक यू आर ऑल्सो टीचर नो, तर अशा प्रकारे जे काही तुमचे जे हे आहे विद्यार्थी आहे, पाल्य आहे, त्या पाल्यांनी त्या संचालकाला, शाळेच्या संचालकाला, शाळेच्या मुख्याध्यापकाला हे बजावून सांगितलं पाहिजे. शासनाचं ठीक आहे, शासनाचं बोर्ड आहे, हे आहे, ते त्यांची कारवाई, प्रशासकीय कारवाई करतात, पण ते तिथपर्यंत धाव घेऊ शकत नाही स्थानिक लेवलवर. तेव्हा अशा प्रकारचं बंधन हे आलंच पाहिजे कोणत्याही प्रकारचं. कॉपीला काही अर्थ नाही आहे ना. कॉपी पास करून आपलं जे जग आहे ते झपाट्यानं मोठ्या पुढे चाललेलं आहे, प्रगती होत आहे, विकास होत आहे. आणि त्या जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला उभं राहण्यासाठी माझ्या मुलाला किंवा मुलीला त्या स्पर्धेमध्ये, मग ती शिक्षकाची नोकरी असो, चपराशाची नोकरी असो, ग्रामसेवकाची नोकरी असो, फार मेहनत घ्यावी लागते त्यांना. आपण आता पाहिलेलं आहे
की एक साधा शिक्षक पटवारी जरी असेल तरी त्याची पदं पालकवर्गाने लक्षात ठेवा की त्याची जी पदं आहेत, जी काही रिक्त झालेली होणारी जे पदं असतील तर ती रिक्त पदं MPSCच्या माध्यमातून भरले जातात. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या माध्यमातून किंवा परीक्षा मंडळाच्या माध्यमातून ती परीक्षा होत असते. या जिल्हा परिषदेच्या लेव्हलवरून कलेक्टरच्या लेव्हल करून किंवा त्या विभाग प्रमुखाच्या मार्फत होत नसते. मला शिक्षक जरी अपॉइंट करायचा असेल, मी शिक्षणाधिकारी आहो, मला करता येत नाही. फक्त माझ्याकडे किती शिक्षकांची कमी आहे, कोणत्या विषयाची कमी आहे, ती यादी मी त्या शासनाला पाठवेल आणि शासन त्याप्रमाणे त्या परीक्षांचं आयोजन करेल. याचा अर्थ असा की कॉम्पिटिशन हे वाढलेलं आहे, स्पर्धा ह्या वाढलेल्या आहेत आणि स्पर्धेमध्ये मी माझा मुलगा किंवा मुलं मुली म्हणजे आता पालकांचा रोल मी या ठिकाणामध्ये थोडंसं कमी सांगू इच्छितो, परंतु जे मुलं आणि मुली जे आहेत, विद्यार्थी आहेत, यांना मी सांगू इच्छितो की या जगामध्ये आपल्याला स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल, मी स्वतः MPSCचा ऑफिसर आहो 1983चा शिक्षणाधिकारी म्हणून 1983 MPSCचा. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला स्पर्धेमध्ये जर उतरायचं असेल तर आपल्याला टोंगडे टेकून म्हणजे अतिशय मेहनतीनं आणि स्पर्धा किती वाढलेली आहे आज हे आपल्याला स्पष्टपणे जाणवते आहे. तेव्हा मी अधिक दुसऱ्या विषयावर तर बोलणारच नाही, पण या मुलांच्या अभ्यासक्रमावर आणि यावरच मी बोलणार, कारण की त्यासाठी हा प्रामुख्यानं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्यांनी अशा प्रकारे रात्रंदिवस आणि यश एकदा म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही बसा मग तुम्ही, पण माझं असं ठाम मत झालेलं आहे, मी मुलं घडवले. मी तुमच्या भागातला नाही, मी त्या गोंदिया जिल्ह्याच्या त्या तिकडच्या आमगावच्या भागातला झाडीपट्टीतला आहो. मी माझे मुलं त्या जंगलातून आणून या ठिकाणामध्ये ठेवले आणि आज ते सगळे 5चे 5ही मुलं आपल्या पायावर चांगल्या प्रकारे उभे आहेत. मी शिक्षणाधिकारी होतो म्हणून. पण आता तुम्ही ज्या पदावर नसले तरी तुम्हाला हे समजता आलं पाहिजे की आज आपण मुलांच्यासाठी काय केलं पाहिजे. मुलं ही तुमची प्रॉपर्टी आहे. हे अंगावरचं सोनं चांदी ही बिल्डिंग तुमची प्रॉपर्टी नाही, काही कामाची नाही. ही जी तुमची मुलं आहेत ही तुमची प्रॉपर्टी आहे. ही तुम्हाला पुढं वाढवणार आहे आणि त्यांना तुम्ही जन्म दिलं म्हणजे नुसतं जन्म देऊन होत नाही, तर त्यांना त्यांची पूर्ण गरज करण्याची आवश्यकता पूर्ण करण्याची गरज आहे. भारतीय घटनेमध्ये बाबासाहेबांनी हे सगळं सांगितलेलं आहे. अधिकार त्यांना दिलेले आहेत, सर्व प्रकारचे अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्यामुळे आता परत सांगतो, बाबासाहेबांच्यामुळे तथागत बुद्धांनी लोकशाही तत्वावर, विषय थोडासा वेगळा येतो, तथागत बुद्धाने सुद्धा लोकशाही तत्वावरच त्यांचं राज्य चालवलं. जसे आता ग्रामपंचायत आहे किंवा नगर परिषद आहे किंवा जिल्हा परिषद आहे, न्यायव्यवस्था आहे, न्यायपालिका आहे, कोर्ट आहे, हे आहे ते आहे, अशा प्रकारे आधीसुद्धा त्यांच्या काळामध्ये होतं. लोकशाही पद्धती होती. राहिला प्रश्न त्यांच्यानंतर हा जो तथागताचा बुद्ध धम्म हा या भारतातून लयास गेलेला होता, समूळ नष्ट झालेला होता आणि त्याला कारणीभूत जो तथाकथित जो वर्ग आहे इथला, त्या तथाकथित वर्गाने त्याला नष्ट केलं. काय असेल ते नष्ट केलं, इतिहास बदलवलं. आपले जे पुस्तकं आहेत त्या पुस्तकांचा इतिहास बदलवला आणि ते पुस्तकं बदलून ते त्याने तशा प्रकारचा इतिहास आज पुढे आणलेला आहे. आज तुम्हाला हे सांगता येईल की या ठिकाणामध्ये जे काही बरेचसे फोटो वगैरे किंवा जे सांगितलेले आहेत हे शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये नाही, आज शासनाच्या अभ्यासक्रमामधून वगळले आहेत. शासन आहे, बहुमत आहे, हे कोणाचं शासन आहे, काय शासन आहे. पण आज आपण आपल्या आंधळ्या डोळ्यांनी चालतो. मला शासनावर टीका करायची नाही. आज आपण आपल्या आंधळ्या डोळ्यांनी आपण चालतो, म्हणजे माझ्या मुलांचं माझं संसार पुढे काय होईल याची काहीही कल्पना नाही. तेव्हा आपण डोळस व्हा, मुलांनी डोळस व्हा. आज तुमची मुलं 16, 17, 18 वर्षाची आहेत, त्यांनी डोळस व्हायला पाहिजे आणि आपला अभ्यासक्रम पूर्ण केला पाहिजे. एवढंच नाही तर आता खूप अभ्यासक्रम निघालेले आहेत, बरेचसे अभ्यासक्रम निघालेले आहेत.
व्हास्ट अभ्यासक्रम निघालेले आहेत. बऱ्याचशा आपल्या पायावर उभं होण्याच्या नोकऱ्या देखील निघालेल्या आहेत. नोकऱ्या म्हणजे त्याच्यापुढे तुम्ही हे येईन की सध्याच्या गव्हर्नमेंटनी, सध्याच्या शासनाने आता शासकीय नोकऱ्या बंद केलेल्या आहेत. आपल्याला कल्पना आहे, प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे सगळं, आणि प्रायव्हेटायझेशन केल्यामुळे सगळ्या नोकऱ्या आता बंद झालेल्या आहेत. आणि आहेतही काही नोकऱ्या शासनाच्या, पण त्याच्यामुळे म्हणजे कॉम्पिटिशन एवढं अतोनात आहे की आपली मुलं त्याच्यामध्ये टिकतील की नाही, आपण आपल्या पायावर किती ताकद उभी, आपल्या शरीरामध्ये किंवा पायावर किती ताकद उभी आहे हे आधी आपण ओळखायचं, आणि नंतर ती ब्रांच किंवा त्या शाखेकडे आपण जायचं. तेव्हा अशा या पद्धतीनं आता आज जे आमचे मुलं 10वी किंवा 12वी पास झाले, अशा मुलांना माझी सल्ला अशी असेल की आपण जे आता 10वी पास झालेले आहात, हे 10वी पास झालेले जे मुलं आहेत ते आता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं त्यांची ॲडमिशन आहे. मला अमकी शाळा पाहिजे असं नाही आहे, पण त्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यावी लागेल. त्यापुढे मला हेही माहिती आहे की ही त्यांची नॉमिनल ॲडमिशन असते कोणत्याही शाळेमध्ये 11वीची. ते काही शाळेमध्ये जात नाही, ते काही वर्गाला जात नाही. वर्गात गेले तरी त्यांचे जे टीचर्स आहेत ते काही शिकवत नाही 11व्या वर्गामध्ये. राहिला खरा प्रश्न 12व्या वर्गाचा. मग 12व्या वर्गामध्ये गेल्यानंतर मग मी कुठल्या विषयाकडे जाईल, आर्ट, सायन्स, कॉमर्स किंवा इतर वगैरे जे आता खूप खूप सारे विषय, भरपूर विषय निघालेले आहेत. याशिवाय मी कुठल्या ब्रांचकडे जाणार हे त्या विद्यार्थ्यांच्या हुशारीवर अवलंबून राहील. हुशार म्हणजे त्याचा कल कसा आहे हे त्यालाच कळेल. आई वडील जर शिक्षक असतील तर ते तर दुरून त्याचा कल समजून घेतील, परंतु माझा मुलगा किंवा मुलगी हे कोणत्या ब्रांचला जाईल, जर तो जात असेल, जर तो ती ब्रांच निवडत असेल त्याच्या मताप्रमाणे, तर त्या मुलाला किंवा मुलीला त्या ब्रांचकडे जाऊ द्या. त्याला जबरदस्ती करू नका. माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे असं अट्टाहास धरू नका. कारण की जर त्याची कुवतच नसेल, आपण शिडी लावली घरावर चढण्याची, आणि घरावर चढण्यासाठी त्या शिडीवरून घरावर चढण्यासाठी माझ्या पायामध्ये जर कुवत नसेल तर मी काही वर चढू शकणार नाही. म्हणजे माझं आणि आपल्याला माहिती पडते ना, आपल्याला 10वी 12वीच्या परीक्षेत किती मार्क्स मिळाले आहेत, त्याच्या आधीच्या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले आहेत, किती गुण मिळाले आहेत, आणि मी कुठे आहो त्या मुलाला मुलीला समजते. आणि असं करून आईवडिलाला धोक्यात न ठेवता त्या मुलांनी आणि मुलींनी पुढे जाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असं माझं प्रांजळ मत आहे. अभ्यासक्रम फार व्हास्ट आहेत, भरपूर आहेत. इंजिनिअरिंग कोर्स जर घ्यायचा असेल, त्या इंजिनिअरिंग कोर्समध्ये देखील आता व्हेरियस सब्जेक्ट आहेत, अनेक सब्जेक्ट आहेत. तुम्हाला मेडिकल लाईनला जायचं असेल तर साध्या नर्सेसच्या ट्रेनिंगपासून तर पुढे असे अनेक कार्यक्रम आहेत, MBBSपर्यंत वेगवेगळे कार्यक्रम आहेत. तर त्या अनेक कार्यक्रमाचं कल घेऊन, आपलं कल घेऊन, माझं डोकं कुठे चालणार आहे, कोणत्या विषयामध्ये माझा रस आहे, त्या विषयाकडे आपण त्या कलानुसार आपण आपले प्रयत्न केले पाहिजे. अशा प्रकारे आज या ठिकाणी मी परत आज आपल्या या सभेसमोर असं सांगू शकेल, आज तुमच्या मला वाटते काहीतरी बक्षीस वितरणाचा किंवा काहीतरी इतर काही कार्यक्रम आहे, प्रमाणपत्र देण्याचा वगैरे काही क्रम आहे, तर त्या सगळ्यांचं मी अभिनंदनच करतो. परंतु मी सांगितलेले ज्या 2-4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत की पुढे जाऊन आपलं कॅरियर कसं संपादन करायचं, आई वडिलावर बोज व्हायचं नाही. आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, पंख दिलेले आहेत, 2 हे जे आपले पंख आहे हे पंख दिलेले आहेत. आणि पाखरू असतो ना, जंगली पाखरू, चिमणी, कावळा, जे काही म्हणा, आपल्याला जे पंख दिलेले आहेत या पंखामध्ये बळ घेऊन मला कसं कुठे उडता येईल हे माझ्या मुलाला आणि मुलीला समजलं पाहिजे. जन्म देणे, त्याला जे काही पैसा लागेल, काय लागेल हे करणे तर ठीकच आहे, परंतु त्या विद्यार्थ्याला हे माहिती पाहिजे की मी माझ्या पंखांनी कुठे भरारी घेऊ शकतो. भरारी घेण्याची ही वेळ आता त्यांच्यावर आलेली आहे. तेव्हा अधिक आपल्या या ठिकाणामध्ये किंवा या कार्यक्रमाला कदाचित उशीरही झालेला आहे,
तेव्हा आपण माझ्या या विषयाच्या संबंधाने जे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो, आभारही मानतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर. आताच आपले माजी शिक्षणाधिकारी SB खोब्रागडे सर यांनी खूप छान विचार मांडलेले आहेत आणि खरोखर आजच्या विद्यार्थ्यांना ते लागू आहे. पालक तर काळजी घेतातच, ती त्यांची जबाबदारी आहे, परंतु विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या पालकांचं ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पालकांनी जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत, जे शिकत आहे, आईवडिलांनी जे सांगितले ते ऐकणं त्यांचं कर्तव्य आहे आणि जो ऐकेल तो पुढे जाणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. बाबासाहेब त्यावेळेस 18-18 घंटे अभ्यास करत होते आणि त्यांनी शिक्षण प्राप्त करून स्वतःला घडवलं. तसंच आजच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा घडवणे अत्यंत गरजेचे आहे. तसंच सरांनी सांगितलं की आजचं युग हे टेक्नॉलॉजीचं युग आहे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्यांनी सांगितलं सुद्धा आता की पालकांनी म्हणजे जबरदस्ती करू नये की तू डॉक्टरच झाला पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे. त्याची कुवत कशामध्ये, त्याची कॅपॅसिटी कुठे आहे हे ओळखून त्याला जाऊ द्या पुढे, त्याला त्याची भरारी घेऊ द्या. आज सरांनी खूप छान मार्गदर्शन दिलेले आपल्याला. धन्यवाद सर. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी दीपकराव धुरंधर सर, संचालक करिअर अकादमी, मी यांना आमंत्रित करते. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी विनंती करते. अखिल विश्वाला समतेचा, शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आज तथागत TV चॅनल मार्फत आयोजित 10वी-12वी विद्यार्थ्यांच्या या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले आदरणीय खोब्रागडे साहेब, माजी शिक्षणाधिकारी, आदरणीय कांबळे साहेब, आदरणीय डॉक्टर सवई साहेब, सवई मॅडम आणि वानखडे साहेब आणि समस्त या कार्यक्रमाचे आयोजक, पालक, विद्यार्थी. बघा, आपण वानखडे साहेबांबद्दल सांगायचं झाल्यास, कारण वानखडे साहेबांचाच परिचय जास्त दिवसाचा आणि आहे आणि माझ्याकडे बरेचदा आले, त्यांचा अपेक्षाभंग पण झाला माझ्याकडून. हे सगळं चालत राहिलं, पण ते टिकून आहे. आणि इथे जे आज मान्यवर भेटलेले आहेत, सवई मॅडम भेटल्या, त्यांचं तर वेगळंच ऐकलं मी. आता डॉक्टर साहेबांबाबत वेगळं ऐकलं. हे एवढे मोठे लोक जे पडद्याच्या मागे आहेत पण खूप मोठं काम करत आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी आता ही जागा पाहिलेली आहे की जेवढ्या जागेमध्ये आम्ही समाजाला अनमोल असा मॅसेज देतो आहे की एका साधारण कुटुंबामधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, गोरगरिबांचे विद्यार्थी, त्यांचा आम्ही सत्कार करतो आहे आणि त्यांचा भावी जीवनासाठी जो काही टप्पा यानंतर ते गाठणार आहेत त्या प्रसंगी त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतो अत्यंत कमी खर्चात. हाच कार्यक्रम जर मोठा असेल तर तिथे लाखो करोडो रुपये खर्च केला जातो, पण ते जे मॅसेज देऊ शकत नाही त्याच्यापेक्षा मोठा मॅसेज आम्ही या छोट्याशा आमच्या गुंतवणुकीतून म्हणा किंवा या प्रयत्नातून मोठी गोष्ट करतो. खरोखर तुमची सर्व टीम, तुमचं अभिनंदन आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा तर आहेतच. आता खोब्रागडे साहेबांनी जे मुद्दे सांगितले, शिक्षणाच्या क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि मी त्या क्षेत्रामध्ये काम करतो स्पर्धा परीक्षेच्या. पण आता दोन्ही बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात आणि त्यांच्या पालकांच्या बाबतीत खोब्रागडे साहेबांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला आणि तो असा ज्याला म्हणू आपण त्यांच्या लाईफमधला, त्यांच्या जीवनातला एक माइलस्टोन ठरू शकतो की
विद्यार्थ्यांकडे जसं आपण सर्वच जण अनुभवतो की आम्ही 10व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्याची खूप जास्त काळजी घेतो. म्हणजे अगदी त्याच्या तयारीपासून तर त्याला शाळेत नेऊन सोडणे, त्याच्या ट्युशन्स जे काही असतील, संवाद साधणे वगैरे वगैरे, हे जेवढं महत्त्वाचं आहे ना, त्याच्यानंतरचं त्यांचं जे एज आहे खऱ्या अर्थाने ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. जशी काळजी आधी घेतली तशी पर्सनल काळजी जरी आपण घेतली नसेल, म्हणजे अगदी त्याला शाळेत नेऊन सोडण्यासाठी, पण त्याच्यासोबतचा जो आपला आजच्या पिढीचा, म्हणजे आजच्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा जो संवाद कमी झालेला आहे, तो संवाद कमी झाल्यामुळे काही प्रॉब्लेम्स तयार होतात कालांतराने, म्हणजे त्यांच्या कॉलेज लाईफमध्ये. मी तर असं पाहतो की आज ग्रॅज्युएशन लेवलला असणारा प्रत्येक विद्यार्थी, 100 जर विद्यार्थी घेतले तर कमीत कमी 30 विद्यार्थी पूर्णपणे डिस्टर्ब ज्याला म्हणू. म्हणजे कोणी डिप्रेशनमध्ये असेल कोणत्याही कारणाने, तर कोणी म्हणजे त्याची कार्यक्षमता कमी झालेली आहे ॲटोमॅटिक, त्याचं कारण पण आपल्याला माहिती नाही. त्याला मल्टिपल कारण आहेत आणि या कारणांचा शोध आईवडील पूर्णपणे तेव्हा नाही घेऊ शकत जेव्हा समस्या उभी होते. जर त्यांनी सुरुवातीपासून बाहेरून जरी लक्ष ठेवलं, त्याचं निरीक्षण केलं, संवाद साधण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित अशा समस्या उद्भवणार नाही. कारण माझ्याकडे जवळपास 500-600 विद्यार्थी आहेत, निवासी पण विद्यार्थी आहेत माझ्याकडे. तर मी ह्या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये असल्या कारणाने या एजच्या, तर मला विद्यार्थ्यांच्या सर्वच समस्या माहिती आहेत. आणि मग त्या जर दूर करायच्या असतील तर पालकांनी जसं आधी त्यांच्यावर लक्ष दिलं तसं संवाद त्यांचा कमी होऊ नये असं मला वाटते. कारण आज बरेच लोक, मी तर असं पाहिलेलं आहे की एक मुलगा आहे की तो 7व्या वर्गापर्यंत पहिला यायचा आणि 7वी नंतर अचानक असा बदल झाला की तो मोबाईलमुळे 10वीत फेल झाला. असे भरपूर सारे उदाहरणं आहेत माझ्याकडे. पालक अक्षरशः येऊन माझ्याकडे ढसा रडतात की सर याच्यावर सोल्युशन सांगा. आता माझ्या पण मर्यादा आहेत सांगण्यामध्ये, मी फक्त त्यांना तेवढं सांगू शकतो जे माझ्या आवाक्यात आहे, पण मेडिकली तर मी त्याला काही सांगू पण शकत नाही. आणि ती गोष्ट त्याच्या पार गेलेली असल्या कारणाने ते रिकवर करणं सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. तर मी पालकांना पहिला हा संदेश देईल की जो संवाद तुम्ही 10वी-12वी पर्यंत ठेवला तो एकदमच, म्हणजे आपण हे नाही म्हणणार की 7वीच्या मुलाला जसं आपण शाळेत सोडून देतो तसंच करा, पण त्याच्यासोबत संवाद साधा. कारण मुलं पण मोबाईलमध्ये आहेत आणि पालक पण मोबाईलमध्ये आहेत. आपण मुलांवर केवळ दोष देऊन चालणार नाही, पालकांचा सुद्धा तेवढाच दोष आहे असं माझ्या निरीक्षणात आहे. मी अनेक पालकांना हे सांगितलं की पहिले तुमचा मोबाईल कंट्रोल करा, मग मुलांना सांगा. हे पण मी अनुभवलेलं आहे. म्हणून ही काळजी खोब्रागडे साहेबांनी जी सांगितली ती मी दुसऱ्या भाषेत फक्त सांगितलेली आहे. आपण अनेक मुलांचे जीवन वाचू शकतो. शासकीय नोकरी हेच जगण्याचं उत्तम साधन आहे असं पण मी म्हणत नाही. शासकीय नोकरी एक साधन आहे, पण शासकीय नोकरी जर काही मुलांना लागत नसेल तर मुलांमध्ये अनेक क्षमता आहे. त्या क्षमतांचा विकास तर झाला पाहिजे. त्यासाठी तसं त्याच्या आवडीनिवडीनुसार आपण त्याला सराउंडिंग पण देऊ शकतो. अनेक मुलं आहेत, तबलावादक आहेत, लाखो रुपये कमावतात, मोठमोठे प्रोग्राम घेतात. एक मुलगा माझ्या नात्यामधला वानखडेस नावाचा व्हायोलिन वादक आहे. 4 वर्षात त्यांनी एक फ्लॅट घेतला मुंबईसारख्या ठिकाणी. तर असं काही नाही आहे, भरपूर साऱ्या संधी उपलब्ध आहेत. नोकरी हे सहज आणि चांगलं साधन आहे मिळण्याचं. तर आता नोकरी कशी मिळायची, म्हणजे नोकरी कशी मिळते हे पण मला फार उत्तम माहिती आहे. ॲक्च्युली खोब्रागडे साहेबांनी सांगितलं की जागा कमी झाल्या निश्चितच, पण बाकी ठिकाणी संधी पण वाढलेल्या आहेत. IT कंपन्यांमध्ये आपल्याला एवढे जॉब होते का पूर्वीच्या काळात 20 वर्षांच्या पूर्वी, पण आज IT कंपन्यांमध्ये भरपूर सारे जॉब क्रिएट झालेले आहेत है ना. त्यामुळे ते पण एक क्षेत्र आवडीनिवडीनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं. दुसरा एक सांगतो मी, जे अनेक लोकांना माहिती नाही, की अगदी जे साधारण विद्यार्थी आहेत कॉफ्या करून पास झालेले, कॉफ्या करून माझा असा अंदाज आहे की साहेब 50% मुलं कॉफ्या करून पास होतात ग्रामीण भागामधले.
हा आकडा मी कमी सांगितला, त्याच्यापेक्षा जास्त आहे 50%. कारण सेंटरवर यात्रा भरतात कॉफ्या पुरवण्याच्या, हे की नाही? मी पण पाहिलेला, आपण सर्वांनी पाहिलेला 50%. कारण त्या मोबाईलमुळे तर आणखी ते जास्त वाढलेलं आहे. आणि कोरोनानंतर शाळांनी ही मोबाईलची जी सवय लावून दिली, त्यामुळे आणखी मुलांची वाचन क्षमता कमी झाली. तो वाचतच नाही काही, कारण त्याचा आय कॉन्टॅक्ट पुस्तकाशी होतच नाही. त्यामुळे तो ऑफलाईन पेपर तेवढ्या स्पीडनी वाचत नाही आणि लिहिण्याचा पण स्पीड कमी झालेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येतात, असं नाही आहे. पण मी दुसरं एक क्षेत्र सांगतो. अगदी हुशार मुलांचा तर काही प्रश्न नाही. हुशार मुलांनी जर ठरवलं, एक मला सर होते, आता आमचे एक सर होते काळे सर, दारापूरला राठी शाळेत. त्यांची आम्ही 75वी साजरी केली, तर आमचे सगळे विद्यार्थी 10वीची बॅच जमलो आणि त्यानिमित्ताने आम्हाला दुसरे सर मिळाले. तर मी त्या सरांना म्हटलं सहज की सर तुमचा मुलगा काय करतो? सर म्हणे अरे त्याची हिस्ट्रीच वेगळी आहे. म्हटलं काय झालं? तर म्हणे त्यांनी एका वर्षात 8 नोकऱ्या सोडल्या. म्हणे एका वर्षात 8 नोकऱ्या सोडल्या. साधा BSc झालेला पोरगा. बरं, नोकऱ्या कोणत्या? बँक PO, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, ह्या नोकऱ्या, असिस्टंट मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, ह्या सगळ्या नोकऱ्या सोडल्या. आता LICला 8वी नोकरी करत आहे म्हणे. मी म्हटलं काय कारण काय याचं? म्हणजे त्याला नाही आवडली, तो सोडून देतो म्हणे नोकरी. तर मी असा विचार केला की सर एवढे सिलेक्शन त्याचे का होतात? तर 2च गोष्टी आहेत. त्याचं गणित अतिशय चांगलं आहे, त्याला गणितात आउट ऑफ मार्क्स मिळतात, आणि इंग्लिश अतिशय चांगला आहे, त्यामुळे त्याला आउट ऑफ मार्क्स मिळतात. तो बाकी अभ्यासही करीत नाही. बँकिंग सारख्या परीक्षेमध्ये 50% 42% सिलेक्शन होते. बँकिंग सारख्या परीक्षांमध्ये भारतात पहिल्यांदा म्हणजे पहिली आलेली IAS टॉपर होती टीना डाबी. तिला पूर्ण भारतातून फक्त 52% मार्क होते. 52%, 52%. हायर एक्झाममध्ये तुमचं पर्सेंटेज कमी असते, त्यामुळे ते काही अडचणीचं काम नाही. ज्यांच्यामध्ये क्षमता असेल, ज्यांनी हे बेसिक विषय चांगले करून ठेवले, त्यांना शासनाच्या कोणत्याही नोकऱ्या मिळू शकतात. हा काही फार मोठा विषय नाही. आज किती कॉम्पिटिशन असेल, किती जागा कमी असतील, तरी तुमच्यापैकी कोणी PSI होऊ शकतो, कोणी तहसीलदार होऊ शकतो. त्याचं कारण असं आहे, हे बरोबर आहे की कॉम्पिटिशन वाढली, जागा कमी आहेत, पण अभ्यास करणारे पोरं पण कमी झाले. समर्पित भावनेने अभ्यास करणाऱ्या पोरांची संख्या पण कमी झाली. त्यामुळे हे जे तुम्हाला ग्रंथालय भरलेले दिसतील, प्रत्येक पोरगा अभ्यास करतोच असं नाही. अभ्यासाच्या नावावर तो काय करतो त्याचं त्याला माहीत, असं पण आहे. त्यामुळे स्पर्धा अजिबात नाही करणाऱ्यांसाठी. दुसरं, जे अत्यंत साधारण पोरं आहे, ज्यांना मी शिकवतो, म्हणजे अगदी कॉप्या करून पास झालेले, जेमतेम मार्क्स मिळवणारे, अशा सगळ्या मुलांसाठी ज्या गोष्टी आम्हाला पूर्वी माहिती नव्हत्या, जसं पोलीसचे क्लासेस मी घेतो, पोलीसच्या दरवर्षी म्हणजे दर एका वर्षाआड तरी 10 ते 12,000 जागा निघतात. मागच्या वर्षी 17,000 जागा निघतात. एवढ्या जागा शिक्षकाच्या निघत नाहीत, तहसीलदाराच्या निघत नाहीत, PSIच्या कुठल्याच क्षेत्राच्या जागा निघत नाहीत. एवढं मोठं क्षेत्र फक्त 12वी क्वालिफिकेशनवर उपलब्ध आहे. आणि पोलिसाचा पगार काही कमी नाही, 40-45 हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे. जर करिअर बनवतो म्हटलं तर हे एक क्षेत्र आहे. या व्यतिरिक्त सांगतो, पोलीसचा अभ्यास करीत असताना SSC GD नावाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये BSF, CRPF, CISF, ITBP, हे जे आसाम रायफल्स, हे जे अर्धसैनिक बल आहेत, अग्निवीर सारखे, याच्या दरवर्षी जवळपास 60 ते 70 हजार जागा निघतात. 60 ते 70 हजार जागा एवढ्या कोणत्याच खात्याच्या निघत नाहीत. आणि त्याला फिजिकल फिटनेसची आवश्यकता असल्यामुळे तिथेही अर्धी स्पर्धा कमी होते. म्हणून जर ठरवलं एखाद्याने की नाही, माझ्या कुटुंबाचा मला उद्धार करायचा आहे, मला लवकरात लवकर नोकरीवर लागायचं आहे, कितीही स्पर्धा असेल तरी एका मुलाला 4-4 नोकऱ्या लागू शकतात. यामध्ये अजिबात दुमत नाही. पण कंडिशन आहे की तो मुलगा करणारा असायला पाहिजे. तो करणारा असेल तरच, आणि आळसी बिलकुल नसायला पाहिजे. यासाठी आईवडिलांनी त्याला प्रॉपर डायरेक्शन दिली. आमच्यासारखे काही लोक असतील, संबंधित कुटुंबातील काही लोक असतील, तर कोणताही मुलगा कधीही जरी ठरवलं तरी त्याला त्याचं शासकीय नोकरीचं स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्याला प्रॉपर वेनी काम करावं लागेल. उलट तिकडे सुद्धा स्पर्धा कमी आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, मी पोलीस भरतीचे क्लासेस घेतो. माझ्याकडे 450 पोरं
क्लासला असतात, साहेबांना माहिती आहे, नेहमीच असतात, दिवसभर बॅचेस असतात माझ्या. 100 मी रेशो सांगतो, माझ्याकडे 450 पोरं आहेत. दर 15 दिवसानंतर आम्ही फिजिकलची टेस्ट घेतो. त्या 450 मुलं हे ऑन रोल क्लासला आहेत, पण फिजिकलच्या टेस्टला फक्त 70 मुलं हजर असतात, 80 मुलं हजर असतात. बाकीचे सगळे आळशी मुलं टेस्ट देत नाही. मग दोष सिस्टीमचा अजिबात नाही, दोष आमचा आहे, तो आम्ही शोधायला पाहिजे. तो जर शोधला, जर आम्हाला 22,000चा 18,000चा मोबाईल जर आवडतो, तर मग तेवढे श्रमसुद्धा करून घेण्याची जबाबदारी पालक आणि आमच्यासारख्या लोकांची आहे, म्हणजे त्याचं जीवन सुकर जाऊ शकते. पुन्हा मी सर्वांना शुभेच्छा देतो. इथे सगळे महान विभूती आहेत. कमी म्हणजे तुम्ही किती मोठं काम करताय, मला माहीत आहे समाजाला गरज कशाची आहे. डॉक्टर साहेबांचं ऐकलेलं आहे मी, मॅडमनी त्यांची हिस्ट्री सांगितली, खरोखर म्हणजे वेगळीच गोष्ट आहे ही तुम्ही सगळे लोक करतात. खूप मोठं सामाजिक काम करतायत. साहेब तर वन भटकतात, मी त्यांचं पाहिलेलं आहे. मला भावीजी तुमच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा देतो. मला इथं बोलावलं, संधी दिली, धन्यवाद. जय भीम. धन्यवाद धुरंधर सर, यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. विद्यार्थ्यांनी कसं वागावे, कसा अभ्यास करावा, त्यांनी स्वतःला कसं घडवायचं आणि आपण कॉपी करून कसं पास होतो आणि कॉपी न करता मेहनत करून कसं पास होतो याचं खूप महत्त्व आता सरांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिलेली आहे. आणि आता थोडंसं ब्रेक यांना सरांना जायचं आहे, म्हणून आता विद्यार्थ्यांचा जो सत्कार आहे आता तो सत्कार सोहळ्याला सुरुवात होत आहे. तर सर्वप्रथम मी 12वीचा जो विद्यार्थी आहे वेदांत विजय मेश्राम यांनी 12वीला 84% मार्क्स मिळवून त्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेला आहे. आणि त्याचे श्रेय त्याचे आई वडील, त्याचे आजी आजोबा यांना खूप जातं. तर त्याच्या पालकांना, त्याच्या आजी आजोबांना सुद्धा बोलवते इकडे, त्यांनी सोबत यावं. आणि तर त्याच्या आजी आजोबांना सुद्धा इथे सोबत बोलवते. आणि त्यांनी खरं सांगायचं म्हणजे एकालाच प्रथम वेदांत विजय मेश्राम सरांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे. सरांना विनंती करते की त्यांनी त्याला प्रमाणपत्र द्यावे. आणि वेदांत बद्दल सांगायचं म्हणजे हा मुलगा 12 घंटे अभ्यास करत होता. सकाळी फक्त तो ट्युशनला जायचा, तिथून आल्यानंतर तो अभ्यास करायचा. आणि तसंच त्याच्या आजी आजोबांनी पण त्याला खूप मार्गदर्शन केले. तर याचं श्रेय त्याच्या आजी आजोबांना पण जातं आणि त्याच्या आई वडिलांना पण जातं. एक वेळ पूर्ण जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि पुढे त्यांनी अशीच प्रगती करावी आणि उच्च पदावर जावं अशा माझ्या त्याला शुभेच्छा आहे. मी काकूंना विनंती करते की त्यांनी त्याच्या आजी आजोबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आणि सगळ्यांनी नाश्ता करून जावं, कोणी तसं जाऊ नये. त्याच्या आजी आजोबांचं स्वागत प्रमिला काकू करतात आहे, मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावे आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावे. त्यांचे आजी आजोबांचं खूप मोठे श्रेय आहे. प्रज्वल निलेश जवंजा 82.40% मिळालेले आहे. मी इंगळे सरांना विनंती करते की त्यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आणि कांबळे सरांना सुद्धा सगळ्यांना विनंती करते, मान्यवरांना, की त्यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे आणि तसंच प्रमाणपत्र सुद्धा देण्यात यावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्व तथागतची टीम या ठिकाणी इकडे बघा, कोणी बोलणार नाही. इकडे बघा, इकडे सगळे. नंतर 10वीचा विद्यार्थी आहे अंजली छोटो शिरसाट. त्यांनी त्यांच्या पालकांनी सुद्धा सोबत यावे. त्यांचं स्वागत माजी शिक्षणाधिकारी आणि मंचावर उपस्थित सगळं मान्यवर आणि तथागतची टीम यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते.
सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावे. पालकांनी सुद्धा समोर यावे. सगळ्या मुलींनी टाळ्या वाजून स्वागत करावे. का बरं एका महिलांनी दुसऱ्या महिलांचं स्वागत नाही करायचं का? आतापासून तुमच्या टाळ्यांमध्ये कंजूसी दिसते. या सगळ्या मुलींनी इकडे या. अरे जागा सोडा ना, या ना, या ना, मुलींना प्रोत्साहन नंतर घेऊन आपण सगळ्याचा प्राची प्रदीप केने, प्राची प्रदीप केने त्यांच्या पालकांनी सुद्धा सोबत यावे. नाही आले का? बरं, ओके ओके, ठीक आहे. ही आली अशू बेटा. हा, तिला पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र देऊन स्वागत करावे. पूर्ण तथागत टीव्ही आणि मान्यवरांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे. अनुष्का अनिल मुंदे, तिच्या पालकांनी सुद्धा सोबत यावे. अनुष्का अनिल मुंदे, पालक आई बाबा. बरं, ठीक आहे, ओके. पुष्पगुच्छ, पुष्पगुच्छ घ्या ना. तथागत टीव्ही चॅनेलची सगळे चमू आणि उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ आणि तिला प्रमाणपत्र देऊन तिचे स्वागत करावे. जोरदार टाळ्या वाजवून तिचं स्वागत करावे. धन्यवाद. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. माही सतीश सोनोने, माही सतीश सोनोने आहे का? अच्छा, तिच्या पालकांनी सुद्धा सोबत यावे. पालकांनी सुद्धा सोबत यावे अशी विनंती. उपस्थित मान्यवरांनी आणि तथागत टीव्हीच्या चमूंनी पालकांचे सुद्धा स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. पुष्पगुच्छ, हे बेटा दे ग तिकडनं पुष्पगुच्छ. जोरदार टाळ्या वाजून तिचं स्वागत करावे. पालक आजीचं सुद्धा स्वागत करावे. कारण आजीचं मार्गदर्शन असल्याशिवाय ती काही घडली नाही. तिने पण अभ्यासात लक्ष दिलं, पण आजीचं विशेष श्रेय आहे. त्यामुळे आजीसाठी एक वेळ टाळ्या वाजवा. आणि पुढील तिला वाटचालीसाठी पुन्हा शुभेच्छा देते तथागत टीव्ही चॅनलद्वारे. ती पुढे जशी यशस्वी हो अशा शुभेच्छा देते. पुढील जो विद्यार्थी आहे हिमांशू विजय गायकवाड, पालकांनी सुद्धा सोबत यावे अशी विनंती. हिमांशू गायकवाड, बाबा आई बाबा. बरं, ठीक आहे, चल चल. उपस्थित मान्यवरांनी आणि तथागत टीव्ही चॅनेलच्या चमूनी त्याचं स्वागत करावे. टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे. मॅडम तुम्ही अशी नाही बरोबर. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे. आणि पुढील वाटचालीसाठी त्याला तथागत टीव्ही त्या चॅनेलद्वारे पुन्हा शुभेच्छा देते की त्यांनी पुढे यशस्वी व्हावे. आला नाही, संकेत नाही आला ना. आणि तथागत टीव्ही चॅनेलद्वारे तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येते. तिने असंच यश संपादन करावे आणि पुढे जावे अशा शुभेच्छा देते. सावित्रीबाई फुलेंचा, ज्योतिरावजी फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भीम, जय भीम. जी शिक्षणाधिकारी खोब्रागडे सर, तथागत टीव्ही चॅनेलचे संचालक आपले अरुण भाऊ वानखडे, मोहोड सर, तथागत टीव्ही चॅनेल सगळे टीम, सर्व टीम यांनी यावे एकत्र. आणि संकेत कोल्हे, संकेत डोंगरे याचं स्वागत करावे. त्याची आई सुद्धा आली आहे.
त्याच्या आईने सुद्धा खूप मोठी मेहनत करून त्याला कोणत्याही प्रकारचे ट्युशन शिकवणी वगैरे काही नसून सुद्धा त्यांनी स्वतः घरी अभ्यास केला आणि त्यांनी ही 12वी उत्तीर्ण त्यांनी चांगल्या प्रकारे पास केलेली आहे. त्यामुळे त्याचं स्वागत टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे अशी मी विनंती करते. आणि त्याचं श्रेय त्याच्या आईला सुद्धा जाते. त्याच्या आईचे सुद्धा टाळ्या वाजवून स्वागत करावे आणि पुढील वाटचाली तो चांगल्या यशस्वी रीतीने पार पाडो अशी मी तथागत टीव्ही चॅनलद्वारे त्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. एवढे सर्व लहान लहान मुलं आहेत तशातून हा मुलगा बिगर ट्युशनला आपल्या रमाबाई आंबेडकर मध्ये उत्तीर्ण झाला. चलो बस विद्यार्थी करा सुरू. गुणवत्ता विद्यार्थ्यांचा कार्यक्रम इथे पार पाडलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नाही, आपले प्रतिनिधी सर्वांना संधी दे ना. नाही सर्वांना दे. नाही काही नाही, असं नसतं ते. वेळ द्या तसे कधी ते सुरुवात करा. इथून सुरुवात. हा वेदांत मेश्राम हा आहे. वेदांत विजय मेश्राम हा पोरगा इतका मेहनती आहे. त्यांनी 12 घंटे अभ्यास केलेला आहे. सकाळी तो ट्युशनला जायचा, ट्युशन तो कॉलेज आणि कॉलेजमधून आल्यानंतर तो अभ्यास करायचा. त्या श्रेयामागे त्याची आई वडील, त्याची आई रश्मी विजय मेश्राम आणि वडील विजय मेश्राम, आजोबा त्याचे बडनेराला राहतात, आजी आजोबा, त्यांनी खास त्याला प्रत्येक वेळोवेळी त्याला अर्थसहाय्य करून त्याला ट्युशन लावून त्याला एक मोटिवेट केलेले आहे. आणि याचे श्रेय सुद्धा त्याच्या आजी आजोबांना जातं. त्यामुळे त्याला एक वेळा पुन्हा आणखी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करावे. त्याला 84% मिळालेले आहे. पुढील यशस्वी टाळ्या वाजवून स्वागत करावे त्याचं. त्यांनी आता पेढे आणलेले आहेत. तसंच तो जीवनामध्ये असाच यशस्वी हो अशी मी तथागत टीव्ही चॅनलद्वारे मी त्याला शुभेच्छा देते. थँक्यू. मी यांना विनंती करते की त्यांनी त्यांची मनोगत नाही तर एक कविता त्यांनी ऐकावी, एक गाणं सुद्धा त्यांनी ऐकावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यांचा आवाज खूप सुंदर आहे. कोणीही विद्यार्थ्यांनी जागा सोडून जाऊ नये. अल्पपहार केल्याशिवाय कोणीही जाऊ नये. इंगळे सर यांनी छान एक गाणं म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. प्रसाद पेढा खाऊन झालेला आहे त्यामुळे गोड गाणं म्हणावं अशी मी त्यांना विनंती करते. हा गोड गाणं. संपूर्ण जगाला मैत्रीचा, करुणेचा, समतेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी करून दिली असे छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजाई, माता रमाई, राष्ट्रसंत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्या ज्या महापुरुषांनी या देशातील तमाम शोषित, पीडित, वंचित सर्व महिला आणि पुरुषांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी अहोरात्र काम केलं अशा सर्व महान विभूतींना या ठिकाणी मी त्रिवार वंदन करतोय. आणि आजच्या या गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा तथागत टीव्ही यांच्या वतीनं, आमच्या सगळ्या प्रतिनिधींच्या वतीनं साजरा व्हावा, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आजचे तथागत टीव्ही चॅनलचे संचालक सन्माननीय माननीय अरुणभाऊजी वानखडे साहेब आणि या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विशेषतः SB खोबरागडे साहेब माजी शिक्षणाधिकारी आहेत. सोबतच आजचे जे प्रमुख अतिथी होते माननीय दीपकरावजी धुरंधर, करिअर पॉईंट अकॅडमी, ज्यांनी अमरावती जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यार्थी घडवले,
ज्यांचा करिअर पॉईंट अकॅडमी चालवतात त्यांनी अनेक असे हजारो विद्यार्थी त्यांच्या ट्युशनच्या माध्यमातून अनेक त्यांनी कर्मचारी पोलीस अधिकारी बनवलेत. असे माननीय सन्माननीय धुरंधर सर, नांदगाव खंडेश्वर आमचे तथागत टीव्हीचे प्रतिनिधी मदनजी खंडारे साहेब, आमचे वंदनाताई खोब्रागडे महिला प्रतिनिधी अमरावती तालुका, आणि ज्यांचं मागच्या महिन्यामध्ये हार्ट अटॅक त्यांना येऊन गेला आणि त्या अटॅक येऊनसुद्धा त्याच्या दुरुस्त होऊन म्हणजे पूर्णपणे दुरुस्त झाले नसते असं मला वाटतंय, परंतु तरीसुद्धा या कार्यक्रमाला त्या आवर्जून उपस्थित झाल्या, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि त्या सुनीताताई रायबोले, हा जो कार्यक्रम आहे पूर्ण विद्यार्थ्यांनो, हा जो कार्यक्रम आहे पूर्ण शूट होत आहे, तो शूट करण्याचं काम जे आमचे फोटोग्राफर करत आहे असे आमचे लाडके सागर गडलिंगे साहेब, आणि सोबतच तथागत टीव्हीचे प्रतिनिधीसुद्धा आहेत, आणि सोबत त्यांच्या प्रफुल्ल इंगळे हे सुद्धा तथागत टीव्हीचे फोटोग्राफर आहेत. आणि ज्यांची ह्या कार्यक्रमाचं जे संकल्पना ज्याला म्हणतो आम्ही, ज्याला विचार म्हणतो, असा जो विचार निर्माण करणारे आणि सल्लागारसुद्धा अंबादासजी वानखडे साहेब यांनी तथागत टीव्हीचे आमचे संचालक साहेब वानखडे साहेब आहेत, त्यांना सल्ला दिली, त्यांना संकल्पना दिली की आपण सर असं सर केलं तर आपले जे बहुजन समाजातील जे विद्यार्थी आहेत, गुणवंत विद्यार्थी आहेत, त्यांना पुन्हा प्रोत्साहन मिळेल, म्हणून त्यांची संकल्पना आहे. म्हणून आमचे या संकल्पनेला मोठं करणारे आणि संकल्पना देणारे आमचे अंबादासजी वानखडे साहेब, सोबतच ते तथागत टीव्हीचे तालुका प्रतिनिधी आहेत, आणि सोबत आमचे सगळे तथागत टीव्हीचे दिलीपरावजी संपादक तायडे साहेब, आणि प्रवक्ता तथागत टीव्हीचे मला वाटते भंतीजी येऊन गेले असतील, संगपाल भंते, आणि सर्व, आणि सोबत तथागत टीव्ही चॅनलचे बडनेरा प्रमुख सोमेश्वरजी मोहोड साहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला आजच्या आवर्जून उपस्थित आहेत. डॉक्टर रविनाथजी सवाई उपसंपादक तथागत टीव्ही, त्याबरोबर सीमाताईची सुद्धा तब्येत बरं राहत नाही, त्यासुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाल्या आहेत. त्या अशा सीमाताई मोड तालुका प्रतिनिधी आहेत तथागत टीव्हीच्या. सोबतच प्राध्यापक सोनाली पांडे ह्या मुख्य अँकर आल्यात का नाही, त्यांना येऊ शकले नसतील काही कारणास्तव, त्यासुद्धा आमच्या या तथागत टीव्हीच्या मुख्य अँकर आहेत. आणि ॲडव्होकेट किरणताई यावले तालुका प्रतिनिधी, सोबतच आमचे हे सगळे जेवढे सुधीर गवई, प्रेमिला गवई, मनोहर इंगळे, मी दीपक इंगळे, आणि प्रेरणाताई पांडे, राधाताई कांबळे, संजय तायडे, सचिन गवई, ज्ञानेश्वर डोंगरे, ॲडव्होकेट शिलवंश सोनवणे, देवानंद ढोके, किशोर गोसावी, या सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना त्याच्यामागचा उद्देश हाच आहे तथागत टीव्हीचा, की या तथागत टीव्हीच्या माध्यमातून हे विद्यार्थी लोकांना दिसतील, टीव्हीच्या माध्यमातून लोकांना दिसतील, तुमचा सत्कार त्या बाकी बाहेरचे लोक पाहतील, टीव्हीवर तुम्हाला पाहतील, आणि त्या घरी बसलेले जे विद्यार्थी असतील ते सुद्धा विचार करतील की माझासुद्धा पुढच्या वर्षी मी सुद्धा चांगले गुण प्राप्त करून माझासुद्धा टीव्हीवर सत्कार झाला पाहिजे, मी सुद्धा टीव्हीवर दिसली पाहिजे, असा यामागचा उद्देश आहे, तथागत टीव्हीचा मानस आहे. आणि म्हणून गुणवंत विद्यार्थी झाल्याच्या नंतर, गुणप्राप्त तुम्हाला झाल्याच्या नंतर पुढचं 11वी नंतर 12वी नंतर काय करायचं, आणि 12वीच्या नंतर सुद्धा काय करायचं, ग्रॅज्युएशनच्या नंतर काय करायचं, पण हे सगळं करत असताना, एज्युकेशन घेत असताना बाबासाहेब आणि ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बुद्धाचा धम्म, या सगळ्या महापुरुषांच्या विचारांचं सुद्धा आचरण होणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून एका ठिकाणी एक आमची बौद्ध उपासिका आहे सुनीताताई रायबोले सारख्या, आणि त्या आपल्या मुलाला लहानपणापासून काय डोस देतात, आम्ही लहानपणी बाळ जन्माला आलं, थोडंसं रांगायला लागलं की आपण काय करतो की त्याला आपल्या हातामध्ये, सरांनी मगाशी बोलले मोबाईलबद्दल, आता लहान लेकरू जरी असेल तर लहान बाळ असेल त्याच्या हातात मोबाईल एवढा तुम्ही दिला लहानपणापासून तर तो मोबाईलशिवाय राहत नाही.
आता ते लेकरूच करणार आहे, ते सर बोलले मगाशी. आई वडील सुद्धा त्या मोबाईलमध्ये गुंतून राहतात. मग ते लहान छोटं बाळ ते सुद्धा गुंतून राहत असेल तर त्याचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? बिलकुल दोष नाही. आणि परंतु हे सगळं करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सुद्धा आपण आपल्या कुटुंबातील आपल्या मुलांना, गुणवंत विद्यार्थ्यांना आम्ही पुढं काय करावं, त्याने कसं राहावं, कसं खावं, कसं प्यावं आणि पुढच्या जीवनामध्ये त्यांना आपला विकास कसा करावा याचं सुद्धा त्याला प्रबोधन होणं गरजेचं असतं. आणि म्हणून आमच्यासारखे जे प्रबोधन करणारे लोक आहेत, गाण्याच्या माध्यमातून जे प्रबोधन आम्ही करतोय आणि तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना सांगण्याचं काम करतोय की एक आमची बौद्ध उपासिका, दोघे उपासिका आहेत, सीमाताई मोड सुद्धा आहेत आणि सुनीताताई रायबोली सुद्धा आहेत. ह्या आपल्या मुलांना प्रबोधन करतात. ते कशा करतात? सदर गीतांमधून ऐकावं. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. हाती पाटी घेताना भीमाला स्मरावे, नियमाप्रमाणे तू अध्ययन करावे. हेवा वाटू दे भले ही तुझ्या स्पर्धका, हेवा वाटू दे भले ही तुझ्या स्पर्धका, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, आई म्हणे लेकराला रे कुलदीपा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा, हो भीमा सारखा. धन्यवाद. खूप सुंदर गाणं म्हटलं ह्यांनी. आणि खरंच आहे, आज आपण आपल्या समाजामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या गरीब परिस्थितीतून स्वतःला घडवलं. तसंच प्रत्येक आईवडिलांना सुद्धा असं वाटतं की माझं मूलसुद्धा बाबासाहेबांसारखं कमीत कमी नाही 100% तर कमीत कमी 70% तरी त्यांनी बाबासाहेबांसारखे विचार घ्यावे आणि घडवावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असते. खूप छान गीत म्हटलं. धन्यवाद इंगळे सर. पुढील गीत म्हणण्यासाठी मी खंडारे सरांना विनंती करते की त्यांनी एक गीत. पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सोमेश्वर मोहोळ सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आणि ते आपल्या तथागत टीव्हीचे बडनेरा प्रमुख आहे आणि त्यांचा खूप मोठा कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा असतो. या ठिकाणी उपस्थित तथागत टीव्हीचे मुख्य संपादक आदरणीय श्री अरुण भाऊ वानखडे, तसेच या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे उपस्थित झालेले आहेत, माजी शिक्षणाधिकारी माननीय खोबरागडे साहेब, तसेच आपल्या या तथागत टीमचे सर्व ज्यांच्या कार्यामुळेच तथागत टीव्ही चालते असे सर्व, मदनजी खंडारे, त्याच्यात अंबादासजी वानखडे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आला, त्यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम घडून आला. तसेच या टीव्हीला जो खरा हातभार असतो, या टीव्हीला जे ऑफिस त्यांची दिलेली देण आहे,
त्या अशा प्रेमलेताई सवयी, तसे डॉक्टर साहेब, आणि ज्यांनी असं सुंदर संचालन केलं असं वंदनाताई, खूप चांगलं संचालन केलं आहे, आपल्या शब्दातून आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत अशा वंदनाताई खोब्रागडे, आणि आपल्या टी व्ही तथागत टी व्हीच्या प्रतिनिधी सीमाताई मोहोळ, तसेच अतिशय सुरील असा आवाजात त्यांनी आत्ता गाणं गायलं, खूप गोड अशा आवाजात गाणं गायलं आणि सगळ्यांना प्रसन्न केलं असे इंगळे साहेब, आणि आपल्या या सर्व कार्यक्रमाला कॅमेऱ्यात कैद करणारे सागरभाऊ गडलिंगे, मी सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्व मुख्य कार्यक्रम म्हणजे त्यांचं मी आताच बिमारीतून आजारातून उठलेले आणि या टी व्हीसाठी तथागत टी व्हीसाठी खऱ्या झटणाऱ्या सुरुवातीपासून जेव्हा मी इथं आलो तेव्हा पण पाहतो अशा एका व्यक्तीचं नाव सुटलं आहे, माफ करा, रायबुलेताई. त्यांनी या खरंच ते आजारी पडल्या, त्यांनीसाठी खूप धावपळ केली त्यांनी टी व्हीसाठी, आणि या टी व्हीला खरंच यश प्राप्त केलं, आणि त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो, माफ करा. आणि ह्या कार्यक्रमाचा मुख्य गाभा म्हणजे ह्या विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्यांना आपल्या जीवनाचं वाटचाल अतिशय यशस्वीरित्या पार पाडायच्या आहे, आणि ह्या कार्यक्रमातून त्यांना खरंच प्रोत्साहन मिळते. आणि ही संकल्पना जे वानखेडे बंधूंनी केलेली आहे ते खरोखरच वाखाणण्याजोगती आहे, आणि खरोखर त्यांचे अभिनंदन असले पाहिजे सर्व या टी व्ही मार्फत सुद्धा, आणि म्हणजे विद्यार्थ्यांमार्फत सुद्धा, की विद्यार्थ्यांमध्ये जे काही आत्मविश्वास जागा करण्याचं काम खरोखर तथागत टी व्हीचं आहे. आणि तथागत टी व्ही 2017 पासून सर्व समाजातल्या प्रत्येक स्तरावर काम करत आहे. ते कुठल्याही स्तरावरचं काम असो, समाजापर्यंत पोहोचण्याचं खरं कार्य हे तथागत टी व्ही करते, आणि म्हणून या तथागत टी व्हीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन या ठिकाणी केलेच पाहिजे. आणि मी या सर्व विद्यार्थी जे उपस्थित झालेले आहे, यशस्वी अशा गुणांनी टक्केवारीने पास झालेले आहे, आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. 12वीच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे, आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली आयोजकांनी, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद करतो. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली आहे मोहोळ सरांनी. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असं सांगायचं आहे की आमच्या त्या तालुका जिल्हा महिला प्रमुख आहेत त्या रायबोले मॅडम, त्या नुकत्या म्हणजे आता जवळपास महिना झाला त्या आजारी होत्या, आणि त्या खूप मोठ्या संकटातून त्यांनी म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांना पुन्हा एक पुनर्जन्म मिळालेला आहे. आणि त्या इथे आज त्यांनी म्हणजे प्रकृती चांगली नसताना सुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी खूप मोठ्या म्हणजे श्रेय आणि वेळ दिलेला आहे. तर त्यांना मी आपले तथागत टी व्हीचे संचालक आणि मान्यवर उपस्थित झालेले खोब्रागडे सर यांना मी विनंती करते की त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्या तथागत टी व्ही चॅनलला विनंती करते की त्यांनी यावे आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो. आणि त्यांचं खूप मोठं श्रेय असतं प्रत्येक कार्यक्रमामध्ये, आणि त्या मला आवर्जून फोन. सगळ्या मान्यवरांना विनंती करते की सागरचं सुद्धा स्वागत करावे. हा, सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्याचं स्वागत करावे. या इंग्लिश प्लेट घेऊनच या. ए कुठे आलो फ्लॅश नाही मारले ना. चला हा मनोगत व्यक्त करतात. हा पुढील मनोगतासाठी मी रायबोले मॅडमला आमंत्रित करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद मॅडम. सांगायचं म्हणजे की मला जो हा आजार झालाय असो, मला भगवंतांनी त्यामधून मुक्त केलंय आणि माझा मंगलाची कामना करते. तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्यात. धन्यवाद सर्वांचे. आणि मी एका छोट्याशा गीताला सुरुवात करते. आवाज. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले ते बाबासाहेब म्हणजे ज्ञानाचे भंडार. त्या बाबासाहेबांना मी कोटी कोटी वंदन करते. आणि आपल्याला काय सांगितलं ते तुम्हाला मेसेज सांगते. दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी
वृक्षाची छाया तसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. आम्हाला विली तू जीवा पार माया, आम्हाला विली तू जीवा पार माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. हो तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा मिळाला, तुझ्या दिव्य ज्ञानाचा महिमा कळाला, तुला पाहता बा मनूही जळाला. मनूची भीती संपली आता, रचला इथे समतेचा पाया, इथे तू दिली हीच समतेची माया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. हो ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू, तुझ्या अंतरी होता समतेचा हेतू. ते चवदार पाणी आम्हा पाजिले तू, तुझ्या अंतरी होता समतेचा हेतू. ज्ञानाचा होता खरा पहाड तू, केले आमचे सारे लाड पार तू. आम्हासाठी झिजविली तुझी थोर काया, आम्हासाठी झिजविली तुझी थोर काया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, दिली तू आम्हा बोधी वृक्षाची छाया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया, कसे ऋण फेडू तुझे भीमराया. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम करते आणि आलेल्या ह्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करते आणि आलेल्या या मुलांचं विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून इथंच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय. आणि मला थोडं एक माझ्या ब्लड टेस्टसाठी हॉस्पिटलला जायचं आहे, वेळ झालेली आहे, त्यासाठी मी निघून जाऊ. परत आपल्या सर्व पूर्ण टीमला वानखडे साहेब मी धन्यवादही देतो, आशीर्वादही देतो की आपण अतिशय चांगलं काम करता. त्याबद्दल आपल्याला शब्द मी जे उच्चारणार ते कमीच पडतात. आणि परत एकदा जय बुद्ध, जय भारत, धन्यवाद, जय संविधान. थँक्यू. तू खोबरागडे. हो एस वंदना भिवाजी खोबरागडे. धन्यवाद सर. सरांनी खूप मोलात म्हणजे वेळात वेळ काढून त्यांनी इथे कार्यक्रमाला हजर राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. हो सर, धन्यवाद. तथागत टी व्ही चॅनलचे संचालक, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अरुणभाऊ वानखडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या 10वी 12वी जे विद्यार्थी जास्त गुण घेऊन यशस्वी झाले, अशा विद्यार्थ्यांचा आज तथागत टी व्हीच्या कार्यालयामध्ये सत्कार होऊ घातलेला होता. तो संपन्न झाला. कार्यक्रमाला अतिशय प्रतिसाद मिळाला, सुंदर प्रतिसाद मिळाला. त्याचं सर्व श्रेय सर्व टीमला जातं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून या माननीय
माजी शिक्षणाधिकारी SB खोब्रागडे साहेब, तसेच दीपकराव धुरंधर अकॅडमिक करिअर चे संचालक आदरणीय आमचे कांबळे सर या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित झाले. त्यांचे फार मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले. त्याचप्रमाणे ज्याच्या भरोशावर तथागताचं हे घर आहे, जे चालतं, जे चालवतात पक्के मजबूत, आणि प्रथम महिला प्रमुख वंदनाताई खोब्रागडे, त्याचप्रमाणे नांदगाव खंडेश्वरचे मदनजी खंडारे, अमरावतीचे प्रमुख दीपकरावजी इंगळे, अमरावती प्रमुख सीमाताई मोळ, पुन्हा अमरावती प्रमुख अंबादासजी वानखडे, तसेच बंडेरा प्रमुख सोमेश्वरजी मोळ, महिलाच्या अध्यक्षा ज्या आजारातून त्या बऱ्या झाल्या आणि त्या बऱ्या हो, आणि लवकरात लवकर या ठिकाणी कार्यक्रम जसे नेहमी होतात ते त्याप्रमाणे सहभाग घेऊ. मी बुद्धाचरणी प्रार्थना करतो की त्यांनी बल देव. तसेच आमच्या मार्गदर्शिका सविताई, तसेच ज्या माध्यमातून आपण रोज दिसतो ते जर दिसलो त्यांनी काढलं नसतं आपण काही दिसलो असतो. सागरजी घडलिंगे, डॉक्टर अविनाश सवईजी उपसंपादक, उपस्थित सर्व या कार्यक्रमाला, आणि आमचे वाशीजी जे एडिटिंग करतात. मित्र, सर्वप्रथम ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, जबाबदाऱ्या दिल्या, ज्या जबाबदाऱ्या त्या आपलं एक मानव म्हणून, एक अनुया म्हणून थोडंसं एक नखाचं काम आहे की आपण काहीतरी करावं. माझी प्रमुखांनी गुणाची, जसं त्यांना गुण प्राप्त झाले तसं माझ्याही गुणाची वाह केली प्रमुखांनी. परंतु या जन्माला आल्यानंतर जन्म आणि मरण या पोकळीमध्ये, त्या पोकळीत तुम्ही काय केलं, त्या पोकळीत तुम्ही कोणकोणते चांगले अकुशल केलं, कुशल केलं, हे कोणत्या पद्धत तुम्ही काम केलं, हे आमच्यापर्यंत समाजापर्यंत पोचलं पाहिजे. मी कुठल्याही प्रकारे कोणावर उपकार करत नाही. मी करतो बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी. माझ्याकडून पाठ पडणं होते काय, त्या माध्यमातून कशी बाबासाहेबांनी 5-5 पेपर काढले. 5 पेपर काढले, काय गरज होती बाबासाहेब, एकही पेपर चालवला असता बाबासाहेबांनी. मूकनायक काढला, वैद्यभोज भारत काढला, बुद्धायन शेवटी काढलं, 5-5 पेपर काढले. हे पेपर याच्यासाठी काढले का मी जे काम करत आहो हे काम माझ्या समाजापर्यंत पोचलं पाहिजे. माझा समाज अडाणी आहे, त्यांना साधं पत्रही वाचता येत नाही. तर एखादा गावातला माणूस जो हुशार असेल, तो वाचन करत असेल, तो माझा पेपर येईन, माझे विचार त्या गावात पोहोचेल. त्या माध्यमातून बाबासाहेबांनी 5-5 पेपर काढले. परंतु माझं काय, मग समाज मला जन्म दिला, मी ज्या समाजात जन्मलो, मग बाबासाहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. माझं काही काम आहे. लोक फार मोठे मोठे TV चॅनलसारखे मोठे मोठे चॅनल आहेत. मग मी काय थोडंसं का कमवून मग साप्ताहिकला सुरुवात केली. साप्ताहिकपासून करता करता मीडियामध्ये सुरुवात केली. मीडियामध्ये येत असताना मीडियामध्ये नाही चालू शकत मी, कारण का मोठी गोष्ट आहे, आर्थिक मोठी गोष्ट आहे. आपल्याला कोणी हे सहकार्य करत नाही, स्पॉन्सरशिप नाही. ज्याला आपण म्हणतो का 2 लाख घ्या, 5 लाख घ्या, असं आपल्याजवळ कोणी नाही. स्पॉन्सरशिप नसल्यामुळे आपण त्या जास्त दूर चालू शकत नाही. आज त्यांनी आपल्याला घर दिलं, त्यांचं अभिनंदन. परंतु त्या घराला काही लागतं ना, ते किती दिवस देतील आपल्याला. आपली जबाबदारी काय ना, जशी मी जबाबदारी स्वीकारली ते आपली जबाबदारी आहे काही. म्हणून आपण म्हणतो की बाबासाहेब सांगितलं का तुमचा 20वा हिस्सा खर्च करत जा, तुम्ही तेवढंच करा ना, जास्त काही करू नका. 10 तिकडे तर 10 आम्हाला देत जा, जे टीम आहेत ते. म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणाच्या यानं नाही केलं, त्यानं नाही केलं, यानं नाही दिलं, ह्या गोष्टी येणार नाही. म्हणून आपण सर्वांनी हे TV चॅनल चालवायचं आहे. आणि TV चॅनल चालवल्यामध्ये तुम्हाला सर्वांनी तालुक्यात आज जबाबदारी देतो. आजच्या दिनी, कार्यक्रमाच्या दिनी प्रत्येक तालुक्यानं 4-4 तरी महिन्याचे कार्यक्रम असले पाहिजे तुमचे.
काय आहे कार्यक्रम? बुद्धविहार आहे, एखादा बिल्डर आहे, एखादा चांगला अधिकारी आहे त्या तालुक्यात, एखादा फार मोठा शेतकरी आहे, एखादा डॉक्टर आहे, एखादा वकील आहे, वकिलात महिला आहे, वकिलात अजून बाकीचे लोक आहेत, जज लोक आहेत, रिटायर झालेले लोक आहेत, प्राध्यापक लोक आहेत, अधिकारी लोक आहेत. हायच आहे सर्व. तुम्ही शोधलं पाहिजे. तुमचे कामधंदे कोण आम्ही म्हणत नाही का या तुम्ही दिवसभर रात्रभर या तथागत टी व्ही चॅनलमध्ये येऊन बसा, आम्ही असं म्हणणार नाही. आठवड्यातून 1-2 वेळा काम आणा, इथं या, ते काम घेऊन या. त्याच्यामधून जे काही आपलं योग्य ठरल्याप्रमाणे आहे ते तुम्ही घ्या, ते आमच्या चॅनलमध्ये किंवा आमच्या कार्यालयात जमा करा. त्याप्रमाणे तेवढं करून आपण तथागत समोर नेऊ. आज आपण अमरावती तालुक्यात आहोत, उद्या दर्यापूर तालुक्यात जाऊ, नांदगाव खंडोली तालुक्यात जाऊ, धारणीत जाऊ, चिखलदऱ्यात जाऊ. हे सगळी जबाबदारी तुम्हाला पार पाडायला लागेल. आज तुम्ही बडनेर प्रमुख आहात, उद्या नांदगाव प्रमुख, तुम्हाला पूर्ण तालुका सगळं तुमच्या इकडे. काय करायचं तुम्ही करा, जबाबदारी तुमच्या. अमरावती तालुका आहे, तुम्ही अमरावतीत काय करता ते करा. तुम्ही प्रतिनिधी नेमा, तुम्ही माणसं नेमा, काय तुमच्या पद्धतीनं काम करा. तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तुम्ही काम करत असताना कुठलेही तुम्हाला आळवा जाणार नाही. या प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. प्रयत्न असा आहे का आपलं चॅनल आता त्या याच्यावर होतं, यूट्यूबवरचं आपण आता त्या केबलवर आणलं. 24 तास कार्यक्रम पाहिजे आपल्याला, 24 तास. मग तुमचे कार्यक्रम तुम्ही आणा, तुमचे कार्यक्रम दिसले पाहिजे. मग कोणते कार्यक्रम आणा, आपल्याजवळ लिस्ट आहे कार्यक्रमाची. मी बाबासाहेब पाहिले, मी गाडगे महाराज पाहिले, मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पाहिले, मी शिवाजी वाचला, बाबासाहेब वाचला, मी रमाई बोलते, मी भीमाई बोलते, मी शिवाजी बोलतो. मी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्याला कार्य केलं, बहुजनांच्या महापुरुषात, त्यांच्या आपला आवागोवा करून आपण आपल्या टीव्हीवर दाखवतो कोणतं काम करतो आपण. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे, जबाबदारी दिल्याप्रमाणे बहुजनांचे विचार आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. हे तथागतचं कार्य आहे. त्याच्यातून जे काय आहे. आणि वाढदिवसाची जाहिरात आहे. एका तालुक्यात 50, एका दिवशी 50 वाढदिवस निघतात. फिरलो होतो. चुलत भावाचे, माम भावाचे, चुलत भावाचे, ते मायबाप आहे, तुझे चुलत भाऊ आहे, चुलत काका आहे, सर्वच आहेत ना. काम करत जर आपण मनावर घेतलं तर भरपूर आहेत ना, पण आपण करतच नाही. आपण करतो काय? असं मोकळे खेळा. प्रत्येक तालुक्यात मोकळे खेळा. सर्वांचे नातेवाईक आहेत, जवळचे आहेत, दोस्त आहे, मित्र आहे, सर्वच आहे. पण आम्ही नाही करत ना. आम्ही काय केलं ह्या सीमाबाईच्या घरी गेलो, काय जयभीम वगैरे घेतला, पाणी गिनी पेलो, तिथंच आपलं वही पेन काढलं. तुमचा जन्मतारीख काय? 4-5. तुमच्या पोराची 10-5. तुमच्या घरच्याची 6-5. 5 यायचे 5 जाहिरात भेटल्या मला. 8 ते मग कोण्या महिन्यात आहे? जानेवारी महिन्यात आहे, डिसेंबरमध्ये आहे. त्या उतरवल्या मी. मग 8 दिवसाच्या पहिलेच फोन, हॅलो सीमाताई, काय सुरू आहे वगैरे असं तर बरं आहे, चांगला आहे वगैरे. ठीक आहे. ते तुमचा वाढदिवस होता बा तुम्ही ते देणार असाल तर. आणि टीव्हीवर दिसते आपल्या, तुमच्या तब्येत चांगली आहे ना वगैरे. ठीक आहे. तू असं करा ना भाऊ साहेब जे काही दादा म्हणायचं ते तुम्ही असं करा, लवकरात लवकर उद्या या, परवा या, मी देते. अशा गोष्टीप्रमाणे असं करत असताना ते कामं करावं लागतात. काम करत असताना या मोकळं करावं लागतं. म्हणून म्हटलं का अशा प्रकारे काम करा. हे काम करणं आवश्यक आहे. आपण जर काम करू तर आपलं चॅनल समोर जाईल, तुमचे कार्यक्रम समोर जातील, तुम्ही समोर जा. आणि आज तालुक्यात चमका, उद्या जिल्ह्यात, परवा महाराष्ट्रात. समोर जाल ना तुम्ही. मी महाराष्ट्रात अध्यक्ष, मी जिल्ह्याचा अध्यक्ष, कसे होत? असेच होणार ना. म्हणून सर्वांनी जातीनं लक्ष द्या आणि जातीनं काम करा. वेळात वेळ काढून काम करा. आम्ही म्हणत नाही तुम्हाला काय इथे शिवून बसा दिवसभर. तुमचे कामं करून सगळा संसार आटपून जे काही तुमच्या वेळात वेळ भेटत, बाबासाहेबांच्या नावानं जे काही तुमचा जो वेळ असेल तो आम्हाला वेळ द्या. तथागतात म्हणजे काम करणार ते वेळ आलं त्याच्यात. आणि मोड साहेब, तुम्हाला विनंती की जे काही आमच्या तांत्रिक अडचणी येत असतील, देणं घेणं होत राहील, ते द्यावंच लागते. परंतु इकडे लक्ष देत झाला.
सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. सर्वांनी मला अध्यक्ष या कार्यक्रमात बोलावलं आणि मोकळी आपली चर्चा झाली की आपलं घर आहे, हे घर चांगलं सजवा आणि सर्वांनी या घरामध्ये चांगला आनंद मिळवा. एवढं बोलतो, थांबतो. संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, त्यांचं स्वागत करतो. जय भीम. आज यांनी खूप पोट तिडकीनी आणि अगदी धन्यवाद अरुण भाऊ सर, धन्यवाद. आज त्यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये यांनी खूप पोट तिडकीनी आणि अगदी कळकळीने सांगितलं की सगळ्यांनी तथागत TV चॅनेलच्या चमूनी सगळ्यांनी इकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून आज आपण तालुका हे उद्या आपण अकोल्यामध्ये बुलढाणा ह्या ठिकाणी आपल्या टीव्हीला खूप प्राधान्य मिळेल आणि प्रसार आणि प्रचार होईल. या माध्यमातून त्यांनी आज खूप पोट तिडकीने त्यांनी अगदी कळकळीची विनंती केली आहे सगळ्यांना. तरी आज तथागत TV चॅनलच्या वतीने मी सांगते की आज वानखडे सरांचं जे काही बोलणं आहे पोट तिडकीने अगदी ते सगळ्यांनी मनावर घ्या आणि तुमचं सहकार्य मिळू द्या आणि आज आपल्या तथागत TV चॅनलचा खूप प्रसार हो अशा मी शुभेच्छा देते. आणि आज आपल्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो इथे आपण सत्कार आणि गुणवत्ता पत्र देऊन त्यांना आपण आज सत्कार केला आहे. तर आज जे काही मान्यवर आणि तथागत TV चॅनलची जी चमू इथे उपस्थित राहून त्यांनी इथे कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि योगदान दिलं, त्याबद्दल तथागत TV चॅनलद्वारे मी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि आभार व्यक्त करते. आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते. शरणं गच्छ